मित्रांनो नमस्कार। आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन तुमच्या समोर मी आलोले। आज ही क्राईम स्टोरी खूप मोठे चर्चेचा उदाहरण आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये घडलेली आहे आणि ही सगळ्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे। महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवायला नकार दिल्यामुळे त्या महिलेने युवकाचा गुप्तांग कापला। तो युवक तर गंभीर जखमी झाला की त्याला तातडीने रुग्णालयात ऍडमिट करावं लागलं आणि त्याच्यावर उपचार चालू। हा सगळा प्रकार कसा काय घडला हे सगळं सविस्तर सांगतो, पण त्याआधी व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर सुरू करतो। ह्या सगळ्या प्रकारांमध्ये महिला आणि युवक यांच्या दोघांमध्ये झालेला हा सगळा घटना आहे। यांची दोघांची नावं काही सांगण्यात नाही आलेली, म्हणून मी यांना एक काल्पनिक नाव देत आहे। त्या महिलाचं नाव आहे पल्लवी आणि त्या युवकाचं नाव आहे शुभम। शुभमचं मोबाईलचा शॉप होता आणि त्या शॉपवर तो मेहनतीने काम करायचा आणि त्याचे खूप काही मित्र होते त्यावर गप्पा मारायचा। शुभम हा 20-25 वर्षाचा असावा आणि तो आयटमगिरी, पार्टी आणि मुली छेडणारा असा हा पोरगा। त्या दरम्यान ही जी पल्लवी आहे त्या दुकानावर तिचं येणं जाणं असायचं आणि तो तिला लाईन मारायचा प्रयत्न करायचा। पल्लवी जी आहे तिचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं, तरी पण हा शुभम जो आहे पुरी छेडायचं काम चालूच असतं। मित्रांनो सांगायची गरज नाही की मुलं पुरी कसं पटवतात किंवा आंटीला कसं पटवतात हे मला सांगायची गरज तुम्हाला काही वाटत नाही, तरी पण मी तुम्हाला सगळी सविस्तर स्टोरी सांगतोय। ही घटना जी आहे खूप मोठी चर्चेचं ठरल्यामुळं ह्याची सविस्तर पूर्ण डिटेल लोकांपर्यंत पोहोचली नाहीये। जशी आणखी माहिती मिळेल मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन। पल्लवीचं असं येणं जाणं असल्यामुळं ह्यांचं दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमात झाल्याच्या नंतर ह्यांच्या भेटीगाठी वाढवू लागल्या आणि भेटीगाठी वाढवू लागल्याच्या नंतर एका सांगायची गरज नाही यांचे शारीरिक संबंध वाढू लागले। असंच करता करता पल्लवीच्या नवऱ्याने तिला राईट हँड पकडलं आणि तिथंच त्यांचा संबंध तुटला आणि शुभम जो होता त्याला त्या दिवशी तिथंच त्याला राईट हँड पकडल्याच्या नंतर हा तिथं सटकला आणि हा सगळा खेळ एक बागेमध्ये झाला होता। त्याच्या पल्लवीच्या घरचे भांडणं झाली खूप, तिने खूप हातापाय पडला, पण तिने काय नवऱ्याने काय तिला नांदून नाही घेतलं, तिला सोडून दिलं। हे सगळा प्रकार झाल्याच्या नंतर शुभम जो आहे तो निवांत होता, कारण त्याचं मागं पुढं कोण होतं म्हणजे तर त्याचे नातेवाईक जे होते हे बार्शी इथे राहणारे, सोलापूरमध्ये तिकडे राहणारे होते आणि तो इकडे आला होता आपल्या पुण्यामध्ये कमवायला। सगळं सुखासुखी काम करायचं सोडून नेसी छपरी चाळ्या सुरू केला होता, म्हणून त्याच्यावर आता संकट येणं चालू होणार होतं। आता पल्लवीचा नवरा जो आहे त्याला सोडून दिल्यामुळं त्याच्या टाळकं जे हल्लच होतं आणि त्याला आता मागं पुढं कोण नव्हतं। कारण हे सगळं झाल्याच्या नंतर पल्लवी ती आपल्या घरी तर गेली, पण तिची आई आणि वडील त्याला नीट बोलत नव्हते। पोरीने आमचे मुडकं खाली घातलेले आहे असं तिला सारखं टवळ्या टोमणे असे मारत होते आणि तिथेही ती सुखाने राहू शकली नाही। म्हणून पल्लवीने शुभमला त्रास द्यायला सुरुवात केली, म्हणजे तू माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर मी तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करीन। पल्लवीचं ऑलरेडी लग्न झालं होतं, मग तिने लग्न करायला नकार दिला, कारण माझं चांगलं संसार मी चांगल्या मुलीवर मी संसार कर, लग्न झाल्या महिलेबरोबर कर। पण तेव्हा ती पल्लवी म्हणली माझ्याबरोबर संबंध ठेवताना बरं तुला कळलं नाही असं म्हणलं शुभम गप बसायचा, पण तो सरळ म्हणला की मला तुझ्याबरोबर संबंध ठेवायचा नाही, म्हणजे लग्न करायचं नाही। म्हणून बालाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये तिने पोलीस कंप्लेंट केली आणि शुभमच्या विरोधात खटला दाखल झाला आणि त्याला 2 महिन्याची शिक्षा भेटली। तो 2 महिन्याच्या शिक्षा भोगल्याच्या नंतर परत आला, तरी पण पल्लवी जी आहे तिचा पाठला सोडला नाही, तिला त्रास द्यायचा चालू ठेवला आणि हे शुभमचं कर्माची फळं होती। असंच करता करता ती लग्नाचे हट्ट पकडून बसली, तू माझ्याबरोबर लग्न कर म्हणजे कर। शुभम नाही करत होता, तरी पण ती काय पल्लवी ऐकली नाही। शेवटी तिने असा रस्ता काढला की तुम्ही विश्वास नाही करू शकत। पल्लवीने शुभमच्या वडिलांवर आणि त्याच्या भावावर छेडछाडचा गुन्हा दाखल केला। त्यांना देखील गुन्हा दाखल झाल्यामुळं शुभमच्या भावाला आणि वडिलांना अटक केलं आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये उभं केलं आणि त्याला 3-4 फडके टाकण्यात आलं, पोलीस जेलमध्ये पाठवण्यात म्हणजे रवाना करण्यात आला। हे सगळं बघून शुभम जो आहे तो इतका घाबरला, त्रासाला कंटाळून म्हणजे पल्लवीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी त्याबरोबर आळंदी येते त्यासोबत लग्न केलं। शुभमला वाटलं आता सगळं काही नीट होऊन जाईल, पण ते काय झालं नाही। असंच 1 महिना झाल्याच्या नंतर शुभमला वाटलं सगळं काही नीट होईल, पण काय झालं नाही। 1 महिना झाल्याच्या नंतर वडील आणि भाऊ हे जेलमध्ये उठले। शुभम त्याला भेटायला गेला, शुभमला घराचं पाऊल ओलांडून नाही दिलं, तिथल्या हाकलून दिलं। हे जे झालंय ना ते तुझ्यामुळे झाले, तुझ्या वडिलांनी म्हणलेले तू आमच्या दारात समोर येऊ नको,
इथनं निघून जा. आई वडील जे आहेत ते तिथं राहत होते, तिथनं आता गावी निघून गेले लांब. शिवम बरोबर सगळे नातं तोडून टाकले. तिचं नातं तुटल्यामुळे शिवम जो आहे एकटा पडला आणि त्याच्या डोक्याला टेन्शन होऊ लागलं. 1 महिना झाला होता शिवमच्या लग्नाला. ती रुपाली जी आहे ती बरोबर राहत नव्हती. मोबाईल शॉप जे आहे येणं जाणं होत होतं आणि त्याला त्रास देणं म्हणजे त्याला धमकी देणं, त्याकडनं पैसे कटून घेणं, त्याकडनं पैसे मागणं, आणखी बरंच काही करणं, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. असं चालूच होतं. ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून शिवम जो आहे रातोरात गायब होतो. 3 महिने वार्शीमध्ये जातो आणि आपल्या नातेवाईकांमध्ये जाऊन राहतो तिथं. कारण बापाने बरोबर त्याचा संबंध तुटला होता. वार्शी इथे तिचे नातेवाईक होते आणि तिथं गेला होता तो. 3 महिने सगळं सुरळीत चाललं. ह्याच्या पल्लवी बरोबर कॉन्टॅक्ट सगळे तुटले होते आणि त्याला वाटलं आता सगळं काही सुरळीत होईल. असं काही झालं नाही. एक दिवस रुपालीने त्याचं सगळं कॉन्टॅक्ट नष्ट झाला. म्हणजे सगळं फोन नंबर सगळं चेंज केल्यामुळं रुपालीला त्याचा काही कॉन्टॅक्ट काय लागला नव्हता. म्हणजे फोन काही लागत नव्हता. शिवमचे जे मित्र आहेत त्यांना विचारपूस केली. शिवमच्या मित्रांनी हात वरती तर केला, तिला काही विश्वास नाही बसला. तिने तिथं नाटक सुरू केलं, रडायचं, पडायचं, छाती फोडायचं. त्यामधला एक मित्राला जे आहे जे रुपालीवर दया येते, त्याचा नंबर चेंज झालेला असतो शिवमचा, तो नंबर देऊन टाकतो आणि त्यांच्यामध्ये तसे कॉन्टॅक्ट असतात की रुपालीचं काय चाललंय काय नाही, आता त्याचा पुढचा प्लॅन काय. पण त्यामधल्या एक मित्राला वाटतं ही खरीच काही सुधारली असेल म्हणून तो तिला नंबर देऊन टाकतो. पण असं काही झालं नाही. 21 मार्च 2023 रोजी 5:30 वाजता रुपालीचा फोन येतो शिवमला आणि ती तिला धमकी देते की तू वार्षिक बस स्टँडवर तिथं आला नाही असं करीन, तुझा गुन्हा दाखल करीन, पोरं घेऊन मारायला. आणि तो घाबरतो आणि बार्शी बस स्टँडवर तिथे येतो. रुपाली जी आहे बार्शी बस स्टँडवर दुपारी ती तिथे येते आणि तिथं शिवमला बघून त्यांची तिथे थोडेफार भांडणं भिंडणं होतात. रुपाली शिवमला घेऊन समर्थ लॉज तिथे जाती आणि त्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करते. पण शिवम जो आहे तो सारखा नकार करत होता. तिचे कपडे काढण्यात आले शिवमचे, तिने पण थोडेफार कपडे काढले होते. रुपाली जे आहे त्याचे अंग गरम करायचा प्रयत्न करत होती. पण शिवम काही गरम होत नव्हता. रुपाली त्याला चांगलं ढसली होती. त्याला कळून चुकलं होतं की आणखी ही ढसली की माझं आणखी बरं वाईट होईल, म्हणून तो नकारच करत होता. बरंच काही ती करत होती. तिचं अंग गरम करायचं तिने खूप प्रयत्न केला, गरम झालं नाही. शेवटी रुपालीने तिचे सगळे कपडे काढले आणि त्या कपडे तुझ्या तोंडावर फेकून मारलं आणि अचानक तिने या गुप्त अंगावर चाकूने वार केला. शुभम इतका चिंकाळला लॉज मधला मॅनेजर हे ऐकून तिथं पळत आला आणि शिवमला रक्ताच्या थराळ्यात बघून तो देखील शॉक झाला की आता आपलं काही खरं नाही, कारण समर्थ लॉज हा बदनाम होणार आहे. शिवमला रक्ताच्या थराळ्यात बघून तिथला मॅनेजर खासगी रुग्णालयात फोन करतो आणि अँब्युलन्सला कळवतो. अँब्युलन्सला फोन केल्याच्या नंतर तो सगळ्यात पहिलं रुपाली तिथं पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण तो तिथंच त्याला पकडून ठेवतो मॅनेजर आणि पोलिसांना कळवतो. शिवम तर बार्शी खासगी रुग्णालयात ऍडमिट आहे. रुपाली जी आहे मॅनेजरच्या तावडीतनं सुटून पळाली होती. पोलिस जरा उशिरा आले होते. पोलिसांनी रुपालीवर थोडं काही ध्यान नाही दिलं. त्यांनी शिवमकडे लक्ष दिलं आणि शिवमकडे युंकारी केली. शिवमचं अर्ध उपचार म्हणजे तो सुखरूप आहे आणि त्याच्यावर उपचार देखील चालू आहे. त्याचं खूप रक्त सांडलं गेल्यामुळं तो खूप कमजोर आहे. शिवमचं सगळं स्टेटमेंट घेतलं गेलं आणि हा सगळा प्रकार जे मी तुम्हाला सांगितलंय त्यांनी पोलिसांना सांगितली. स्टेटमेंटनी तिने पल्लवीला उचललं. 4 महिन्याची कोठडी सुनावलेली. तिची सुनवाई 26 मार्च रोजी होणार आहे. शिवम जो आहे त्याचा उपचार चालू आहे. मित्रांनो, ही सगळी घटना अशा प्रकारे घडलेली. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चुकी जे आहे ती शिवमची आहे, पल्लवीची चुकी नाहीये. 90% हा शिवम जिम्मेदार आहे. आणि तिला पटवून आपल्या शरीराची भूक भागवण्याचा प्रयत्न केला. एकदा दोनदा ठीक होतं, पण तिने सारखं करायचा प्रयत्न केला आणि शिवमची सगळीत मोठी चुकी होती. एकदा दोनदा ठीक होतं कारण तिला पण चांगलं वाटलं असेल. त्यानंतर ते सगळं बंद करायचं होतं. आपल्या मोबाईलच्या शॉपवर लक्ष दिलं पाहिजे होतं, कारण ह्याचा दुष्परिणाम होणारच होता. तुम्ही आंटी जर पटवताय हे नक्की आहे, तुम्ही आंटी पटवताय, तिच्या घरी काय चाललेले हे तुम्हाला माहिती आहे का? आणि नवऱ्याला कुठं संशय होतो की आपली बायको आपल्याकडे लक्ष देत नाहीये आणि त्याला संशय येतो. आणि तुम्ही एकदा दोनदा ठीक आहे ना. शिवमने महिने असं तुझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले होते म्हणून त्याच्यावर असा वेळ आली. आणि शिवम आणि पल्लवी हे काल्पनिक नावे, तुम्ही हे नाव सिरियस घेऊ नका. सोलापूर हादरून देणारी क्राईम स्टोरी इथपर्यंत होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.